आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की राज्य निवडणूक आयोगाच्या निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार आपल्या शहरामध्ये 15 जानेवारी रोजी नागपूर महानगरपालिकेसाठी मतदान घेण्यात येत आहे। या निवडणुकीमध्ये नागपूर शहरातील एकूण 24,83,000 मतदार जे आहेत ते त्यांना मत करायचे आहे। आपल्या शहरामध्ये एकूण 3004 मतदान केंद्र आहेत आणि 993 एवढे उमेदवार हे या निवडणुकीमध्ये अंतिमतः ते आता कंटेस्ट करत आहेत। आणि तसेच प्रत्येक नागरिकाला आपलं मतदान हे कोणत्या केंद्रामध्ये आहे याची माहिती जी आहे ती स्टेट इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर, NMCच्या वेबसाईटवर आणि मताधिकार ॲप हे जे आहे आयोगाचे ॲप त्याच्यामध्ये उपलब्ध आहे। प्रत्येक मतदार हे आपल्या एपिक नंबरनुसार आणि नावानुसार आपलं कोणतं मतदान केंद्र आहे त्याची माहिती घेऊ शकतो। या सर्व मतदान केंद्रांवरती महानगरपालिकेमार्फत आपण विविध सुविधा ज्या आहेत जसे की रॅम्प, पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था अशा सर्व सुविधा ज्या आहेत त्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत। सिनियर सिटीजन्स, प्रेग्नंट वुमन यांच्यासाठी विशेषतः आपण अतिरिक्त सुविधा ज्या आहेत व्हीलचेअर्स वगैरे त्यासुद्धा सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी आपण उपलब्ध करून देत आहोत। एकूण हे इलेक्शन घेण्यासाठी महानगरपालिकेमार्फत आपण 15,000 पेक्षा जास्त पोलिंग स्टाफ व पोलीस कर्मचारी जे आहेत ते तैनात केलेले आहेत। मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रामध्ये मोबाईल हा अलाउड नसणार आहे, तर सर्व मतदारांना माझं आव्हान असणार आहे की शक्यतो आपण आपला मोबाईल जो आहे तो वोटिंग करत असताना आपण घेऊन जाऊ नये। नागपूर शहरातील सर्व मतदारांना माझं आव्हान आहे की आपण मोठ्या संख्येने बाहेर येऊन मतदानाच्या दिवशी मतदान करावं आणि आपला मतदानाचा हक्क बजवावा। लोकशाही बळकट करण्यासाठी हे अतिशय आवश्यक आहे आणि एक सुजाण नागरिक म्हणून ही आपली जबाबदारी देखील आहे। 2017 साली जी महानगरपालिकेची निवडणूक झाली होती त्या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी ही 53.72% होती। यावेळेस माझं सर्व नागरिकांना असं आवाहन राहणार आहे की किमान 75% तरी आपण मतदान जे आहे ती टक्केवारी अचीव केली पाहिजे। जास्तीत जास्त लोकांनी याच्यासाठी मतदान करणं हे आवश्यक आहे। पुन्हा एकदा मी सगळ्यांना या येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्याचं आवाहन करतो। आपले मत आपल्या शहरासाठी।